कलाकार आपली कला सादर करताना स्वतःचे दुःख विसरतो. अनेक वेळा कलाकार आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून हसत हसत आपली भूमिका वठवत असतो. अशीच काहीशी कहाणी मराठी मालिका विश्वात काम करणारी अभिनेत्री सीमा घोगळे यांची आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत. पहिले त्यांचे बाबा गेले, पाठोपाठ आईचे निधन झाले, सख्या बहिणींनी नाते तोडले, पुढे नवऱ्यांनी साथ सोडली, पोटच्या पोराची कस्टडी नवऱ्याकडे गेली. अशा एका पाठोपाठ एक आणि संकटांचा सामना करत त्याच खंबीरपणे एकट्या जगत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण संघर्ष. सीमा घोगळे यांचा जन्म 31 एप्रिल 1985 साली मुंबईत झाला. प्रख्यात नाटककार अनंत घोगळे हे त्यांचे वडील होते. सीमा घोगळे यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी एकांकिका गाजवायला सुरुवात केली. पुढे गोलपीठा या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जाऊबाई जोरात, श्यामची मम्मी, कुमारी गंगूबाई मॅट्रिक, वस्त्रहरण, भैया हातपाय बसरी, सुरक्षित अंतर ठेवा अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली. या नाटकात कामे करत असतानाच त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील कामे केली. यामध्ये कृपा सिंधू, आदिशक्ती, खुलता गळी खुलेना, इंद्रायणी, गोट अशा अनेक मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. याशिवाय त्यांनी मोजक्या चित्रपटात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. यामध्ये फॅन्ड्री, जोगवा, सैराट यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश होतो. मधल्या काळात अमित पारकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले. पुढे त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्यांनी वरद ठेवले. या काळात त्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात स्वप्नावर जीवन जगत होत्या. मात्र 2018 साली त्यांच्या आयुष्यात पहिले संकट आले आणि पुढे संकटांची अख्खी मालिका सुरू झाली. 2018 साली त्यांचे वडील म्हणजेच अभिनेते अनंत घोगळे यांचे निधन झाले. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. अनंत यांना मुलगा नसल्यामुळे त्यांचे सगळे उत्तरकार्य सीमा यांनीच केले. मात्र यामुळे त्यांच्या 2 बहिणी रागवल्या. पुढे मालमत्तेच्या कारणावरून बहिणीमध्ये वितुष्ट आले. तेव्हापासून त्यांच्या दोन्ही बहिणींनी त्यांच्याशी असलेले नाते पूर्णपणे संपवून टाकले. बहिणींनी संबंध तोडल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2019 साली त्यांचा सोन्याचा संसार मोडून पडला. पदरात छोटासा मुलगा असतानाच त्यांच्या नवऱ्याने त्यांच्यापासून फारकत घेतली. पुढे छोट्या मुलाच्या कस्टडीचा प्रश्न निर्माण झाला. पुढच्याच वर्षी 2020 साली सीमा यांना स्वतःहून मुलाची कस्टडी सोडावी लागली. कारण त्याच वर्षी कोरोना काळात त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलाकडे लक्ष द्यायला घरात कोणीही नव्हते. त्या अशा क्षेत्रात काम करत होत्या जेथे कधी सुट्टी नसते. कामाचे तास फिक्स नसतात. आज काम आहे तर उद्या मिळेलच ह्याची शाश्वती नसते. काम केले तरी हक्काचे पैसे मिळतील ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना आपल्या मुलाला नवऱ्याकडे सोपवावे लागले. आईच्या निधनानंतर त्यांच्याकडे आपले असे कोणीच उरले नाही. त्यांनी एका मुलाखतीत ही खंत बोलून दाखवली होती. ती म्हणाली होती, जेव्हा मी शूटिंगसाठी बाहेर पडायची तेव्हा मी मुलाला पाळणाघरात ठेवायची. मात्र त्यापेक्षा आता तो त्याच्या आजी आजोबांकडे आहे. त्याच्यावर चांगले संस्कार होत आहेत. आज तो जो काही मागतो ते त्याला मिळतं. त्याला हव्या त्या क्षेत्रात त्याला करिअर करता येईल. असं नाही की मी ते देऊ शकत नाही, पण माझ्यावर मर्यादा येतात. कारण माझं उत्पन्न नियमित नाही. पैशाचं सोंग आणता येत नाही. मी अशी अभिनेत्री नाही की मला खूप मानधन मिळतं आहे. माझ्या शूटिंगनुसार माझे शहर बदलते. त्यामुळे त्याची शाळा, मित्रमंडळीही बदलत राहणार. त्यापेक्षा तो एका सुरक्षित ठिकाणी आहे. सुट्टीच्या दिवशी आम्ही भेटतो, आम्ही एकमेकांना वेळ देतो, म्हणून मी त्याची कस्टडी घेतली नाही. सीमा यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशी अनेक संकटे आली तरीही त्यांनी आपल्या व्यावसायिक करिअरवर त्याचा कधी विपरीत परिणाम होऊ दिला नाही. या काळात त्यांनी एक होती राजकन्या, मी तुझीच रे, बॉस माझी लाडाची, प्रीतीचा वनवा उरी पेटला, आई कुठे काय करते अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. सध्या त्या तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेत पुष्पा नावाचे पात्र साकारत आहेत. अशा प्रकारे अभिनेत्री सीमा घोगळे यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. आई वडिलांचा मृत्यू, बहिणी आणि नवऱ्याने सोडलेली साथ, त्यात मुलाचा विरह यामुळे आज ते एकट्या पडल्या आहेत. मात्र त्यांच्यातल्या लढाऊ वृत्तीमुळे आज ते एकट्या असूनही खंबीरपणे जीवन जगत आहेत.